नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे, वंदन करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 67 शिव धनुर्भंग. जे शिवाचं धनुष्य आहे ते रामाने कसं तोडलं त्याबद्दल हा सर्ग आहे. आपण ऐका. त्यापूर्वी मी ओम नमो रामा ह्या मंत्राचा जाप करत आहे. तुम्हीही माझ्याबरोबर करा. ओम नमो रामा. नमो रामा. नमो रामा. जनक राजाचे म्हणणे ऐकून महामुनी विश्वामित्र त्याला म्हणाले, ते धनुष्य रामाला दाखव. तेव्हा जनक राजाने मंत्र्यांना आज्ञा दिली, गंध आणि हारांनी सुशोभित असलेले ते दिव्य धनुष्य इथे आणा. जनक राजाच्या आज्ञेप्रमाणे ते अमित तेजस्वी मंत्री नगरात गेले आणि ते धनुष्य घेऊन नगराबाहेर आले. 8 चाके असलेली धनुष्याची पेटी धट्ट्या कट्ट्या 5000 महावीरांनी मोठ्या कष्टाने ढकलत तिथे आणली. जिच्यात ते धनुष्य ठेवले होते ती लोखंडाची मजबूत पेटी आणून मंत्री देवाप्रमाणे असलेल्या जनक राजाला म्हणाले, राजन, मिथिलाधिपती सर्व राजे ज्याचा आदर करतात तेच हे श्रेष्ठ धनुष्य आहे. राजेंद्रा, आपली इच्छा असल्यास ते धनुष्य ह्या राजपुत्रांना दाखव. त्यांचे म्हणणे ऐकून जनक राजा हात जोडून महात्मा विश्वामित्रांना व राम लक्ष्मण ह्या दोघांना म्हणाला, ब्रह्मन, जनकाच्या पूर्वजांनी ज्याचे नेहमी पूजन केले तेच हे श्रेष्ठ धनुष्य आहे. अत्यंत पराक्रमी, परंतु हे धनुष्य उचलण्यात असमर्थ झालेल्या राजांनी सुद्धा ह्या धनुष्याचा पूर्वी आदर केला आहे. सर्व देव, असुर, राक्षस, गंधर्व, श्रेष्ठ यक्ष, किन्नर किंवा मोठे नाग सुद्धा ह्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवू शकले नाही. तेथे ह्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवणे, ते ओढणे, त्यावर बाणाचे संधान करणे, प्रत्यंचेचा टणत्कार करणे व ते धनुष्य तोलून फिरवणे मनुष्य कसे करणार? मुनिश्रेष्ठा, हे श्रेष्ठ धनुष्य येथे आणले आहे. महाभागा, आपण ह्या राजपुत्रांना हे धनुष्य दाखवा. जनकाचे म्हणणे विश्वामित्रांनी आणि रामाने ऐकले. विश्वामित्र रामाला म्हणाले, वत्सा रामा, हे धनुष्य पहा. विश्वामित्र महर्षीच्या आज्ञेप्रमाणे ज्या पेटीत ते धनुष्य ठेवले होते ती पेटी उघडून रामाने धनुष्य पाहिले व म्हटले, मी ह्या दिव्य आणि श्रेष्ठ धनुष्याला स्पर्श करतो.
मी ते उचलण्याचा व त्यावर प्रत्यंचा चढवण्याचाही प्रयत्न करीन. तेव्हा जनक राजा आणि विश्वामित्र मुनींनी ठीक आहे असे म्हटले. विश्वामित्रांच्या आज्ञेने रामाने ते धनुष्य लीलेने धरून उचलले आणि हजारो लोक पाहत असताना त्यांनी त्या धनुष्यावर सहज प्रत्यंचा चढवली. प्रत्यंचा चढवून महायशस्वी नरश्रेष्ठ रामाने प्रत्यंचा ओढताच ते धनुष्य मधून तुटले. ते धनुष्य तुटताना वज्रपाताप्रमाणे फार मोठा आवाज झाला आणि धरणी कंप होत आहे किंवा पर्वत विदीर्ण होत आहे असे वाटले. त्या आवाजाने मुनिवर विश्वामित्र, राजा जनक व राम लक्ष्मण हे सोडून बाकी सर्व लोक बेशुद्ध होऊन खाली पडले. थोड्या वेळाने लोक शुद्धीवर आल्यावर जनकाची भीती दूर झाली व तो वाक्यज्ञ राजा हात जोडून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हणाले, भगवन, दशरथ पुत्र रामाचा पराक्रम आज मी प्रत्यक्ष पाहिला. शंकराच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवणे ही अत्यंत अद्भुत, अचिंत्य आणि अतर्क्य घटना आहे. माझी कन्या सीता दशरथ पुत्र रामाला प्रतिरूपाने प्राप्त करून घेऊन जनकाच्या कुळाची कीर्ती वाढवेल. कुशिकनंदना, सीता वीर्यशुल्का आहे. ही जी प्रतिज्ञा मी केली होती ती खरी झाली आहे. सीता मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. मी ही कन्या रामाला अर्पण करीन. ब्रह्मन, कुशिकनंदना, आपले कल्याण असो. आपली अनुमती असेल तर माझे मंत्री ताबडतोब रथ घेऊन त्वरेने अयोध्येला जातील आणि विनययुक्त भाषण करून दशरथ महाराजांना माझ्या नगरीत घेऊन येईल. वीर्यशुल्का सीता रामाला कशी दिली गेली ही हकीकत ते त्यांना सांगतील. त्यांचे पुत्र राम लक्ष्मण विश्वामित्र मुनीच्या संरक्षणात आहेत हे देखील महाराज दशरथांना सांगतील आणि शीघ्रगामी मंत्री दशरथ महाराजांना प्रसन्न करून तेथे घेऊन येईल. कौशिक म्हणाले, तथास्तु. तेव्हा धर्मात्मा जनक राजाने आज्ञेचे पालन करणाऱ्या मंत्र्यांना बोलवले व त्यांना दशरथ राजाला सर्व वृत्तांत सांगून मिथिलेला आणण्याकरता अयोध्याला पाठवले. हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. धन्यवाद.